बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। बेस्ट उपक्रम लवकरच बसेसचं नेटवर्क गुगल मॅप्सशी जोडणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण शहरातील बेस्ट बसच्या आगमनाची अचूक वेळ कळणार आहे। तसंच दोन बसेसमधील वेळेचं अंतर कमी होणार असून प्रत्येक थांब्यावर दर 15 ते 20 मिनिटांनी दुसरी बस येणार आहे। बेस्टकडे स्वमालकीच्या केवळ 817 बस उरलेल्या आहेत। या उलट कंत्राटी बसेसची संख्या जवळपास 2.5 पट जास्त म्हणजे 2004 इतकी झाली आहे। त्यामुळे सध्याच्या घडीला 32 लाख मुंबईकरांच्या दिमतीला प्रति 1134 प्रवाशांमागे बेस्टची एक बस उपलब्ध असल्याचं स्पष्ट झालंय। भोसरी पीएमपी बस थांब्यावरून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात जाणाऱ्या गाड्या अपुऱ्या पडतायत। बसची संख्या वाढवावी अशी वारंवार मागणी करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात महावितरणानं थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली। पुणे परिमंडळातील 25,434 थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या 24 दिवसात खंडित करण्यात आलाय। पुण्यातील पीएमपीएमएल चालकांसाठी प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। यानुसार बस चालवताना नियम मोडल्यास थेट कारवाई होणार आहे। बस चालवताना मोबाईल वापर किंवा तंबाखू सेवन केलं तर चालकांचं निलंबन होणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या मोटार वाहन विभागाच्या ताफ्यातील 475 खराब वाहनं भंगारात विकली जाणार आहेत। पुणे महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। या वाहनांचा लिलाव ऑनलाईन पद्धतीनं राज्य सरकारच्या वेबसाईटवरून केला जाणार आहे। मुंबईच्या रस्त्यांवर अपघातांचं प्रमाण वाढलेलं असताना वाहतुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात राज्य सरकारला अपयशच येतंय। गेल्या 13 महिन्यात शहरातील रस्त्यांवर तब्बल 65,12,846 वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत 526 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईत एकाच वेळी तब्बल 2,121 रस्त्यांपैकी 1,084 रस्त्यांची कामं सुरू असल्यानं मुंबईत धूळ प्रदूषण वाढलंय। ही कामं पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचं पालिकेसमोर आव्हान आहे। यातच अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे तब्बल 3.37 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे राज्य सरकारच्या डीजी प्रवेश या ॲपवर नोंदणी करून मिळणाऱ्या QR कोड आधारेच मंत्रालयात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। काहीतरी कामाचं निमित्त करून मंत्रालयात येणाऱ्या विभागीय अधिकाऱ्यांना देखील यापुढे मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही। हिंदुस्थानात बेकायदेशीर चालणाऱ्या ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केलेली आहे। परदेशातून कार्यरत असलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या 357 वेबसाईट ब्लॉक करण्यात आलेल्या आहेत। तसंच जवळपास 2,400 बँक खाती सुद्धा गोठवण्यात आली असून जप्त करण्यात आलेली आहेत। राज्यातील सांस्कृतिक कला केंद्रांमध्ये पारंपरिक संगीत आणि वाद्यांच्या जागी डीजेचा सर्रास वापर केला जात असल्यानं हजारो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे अशा केंद्रांवर कारवाई करावी अशी मागणी सांस्कृतिक कला केंद्राच्या अध्यक्षांनी केली आहे। मुंबईत जुन्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क बाधित राखून या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येईल। कुणालाही बेघर होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे। गिरगावातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याबाबत भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते। मुंबई शहरातील रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसंच रस्ते कामांचं ऑडिट सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून पालिकेला आर्थिक भार झेलावा लागतोय। आतापर्यंत या महामार्गाच्या देखभालीसाठी 300 कोटींचा खर्च झालाय। राज्यातील 25,000 विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये सामावून घेण्याचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी विविध भागात 125 वसतिगृह सुरू करण्यात येतील। या कामांसाठी 1,500 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे। मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्रात असलेला कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटीचा वापर करणार आहे। 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या या बोटीद्वारे समुद्रातील वाढता मलबा, प्लास्टिक, शेवाळ आणि इतर कचरा संकलित करण्यात येणार आहे। मुंबईतल्या गोवंडी इथल्या शताब्दी रुग्णालयाचा गेल्या काही महिन्यांपासून खालावत चाललेला कारभार आता पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसू लागलेत। रुग्णालयात एप्रिल महिन्यापर्यंत डॉक्टरांची रिक्त पदं भरली जाणार असून रुग्णालय सुपर स्पेशालिटी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे।
मुंबई वाहतूक पोलिसांनी मागील 13 महिन्यात 65 लाख वाहन चालकांवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानं 526 कोटींचा दंड आकारलाय. मात्र त्यातील 44 लाख वाहन चालकांनी दंड भरलेला नसून 369 कोटींची थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उल्हासनगरमध्ये न केलेली पाणीपट्टीतील करवाढ यंदाच्या वर्षापासून केली जाणार आहे. त्यासोबतच भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली अवलंब करण्याचे संकेत पालिकेनं दिलेत. विकासाची पंचसूत्री मांडतानाच स्मार्ट पायाभूत सुविधांसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे. मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सरकारनं राज्यात सुरू केलेल्या 4ही मनोरुग्णालयांमध्ये जवळपास 35% पदं रिक्त आहेत. ही पदं भरली जात नसल्यामुळे तेथील आरोग्य सेवेवर परिणाम होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांना देखील कामाचा ताण सहन करावा लागतोय. प्रादेशिक हवामान विभागाची 2020 ते 2024 या कालावधीमध्ये मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येईल. अचूकता 46% असल्याचं माहिती अधिकाऱ्यांतर्गत मागितलेल्या माहितीतून उघड झालंय. अनेकदा हवामान विभागानं दिलेले मुंबईसाठीचे अंदाज फोल ठरलेले आहेत, तर अनेकदा ते वेळेवर जाहीर करण्यात आले नसल्याचं स्पष्ट झालंय. थकीत पाणी बिलाचा भरणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून साप्ताहिक सुट्टी असलेले 29 आणि 30 मार्च तसंच सार्वजनिक सुट्टी असलेला 31 मार्च असे 3 दिवस सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवले जाणार आहेत. यात अभय योजनेअंतर्गत एकरकमी भरणा केल्यास अतिरिक्त आकार माफ करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात एकाच मुख्यालयामध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीनं इतर ठिकाणी बदली करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले. नवी मुंबई विमानतळासाठी जवळपास 40 शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सिडकोला पुन्हा एकदा दणका दिलाय. नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनींचं संपादन करण्याचे निर्देश देण्यात आले. भारतात गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचं जाळं वेगानं पसरतंय. मात्र याच हायवे एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना प्रत्येकाला टोल भरावा लागतोय. त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये भर पडल्या. जवळपास दरवर्षी 400 कोटींची कमाई केली जाते. मुंबई पालिकेनं अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करत जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 26 गुन्हे विविध पोलीस स्थानकांमध्ये दाखल केलेत. पालिकेनं तब्बल 12,483 अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, राजकीय झेंडे, जाहिराती आणि धार्मिक व्यावसायिक जाहिराती यावर कारवाई केली. येत्या एप्रिलपासून यूकेमध्ये शिकायला जाणं किंवा प्रवास करणं हिंदुस्थानी लोकांसाठी महाग होणार आहे. 19 मार्च 2025 रोजी यूके सरकारनं स्टुडंट व्हिजिटर्ससाठी व्हिसा तसंच इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 9 एप्रिल 2025 पासून नवे व्हिसा शुल्क लागू होतील. ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन इंडियानं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रोडक्ट्सवर व्यापाऱ्यांकडून कोणतंही कमिशन घेतलं जाणार नाहीये अशी घोषणा अॅमेझॉन इंडियाकडून करण्यात आली आहे. देशात 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 1.2 कोटींहून अधिक प्रोडक्ट आहेत. छोट्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अॅमेझॉननं हे पाऊल उचललंय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा दैनंदिन प्रवासी संख्या वाढली असून पश्चिम रेल्वेवर 26,000 तर मध्य रेल्वेवर 20,000 प्रवासी वाढले. सातबाऱ्यावर मृत खातेदारांची नोंद असल्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेत महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणारी ही मोहीम पुढील 1.5 महिना सुरू राहणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईनं ई-पदव्युत्तर डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केलाय. जून 2025 पासून या अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू होणार असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवणं आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी नवीन कायदा आणणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. त्यानुसार नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव आयुक्त पातळीवर तयार करण्यात आला आहे. राज्यातील खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या आठवी प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू असून तिसऱ्या टप्प्यातही याच यादीतील प्रवेश हे 1 एप्रिलपर्यंत करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचे कोणतेही धोरण नाही. तसा कोणताच शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाच्या प्रचारासाठी शाळा दत्तक योजना राबवण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील विद्यार्थी आणि पालकांना बोगस विद्यापीठातील प्रवेशांबाबत जागरूक राहण्याचं आवाहन केलं. काही संस्था यूजीसीच्या कायद्यांचं उल्लंघन करून अवैधरित्या पदव्या देत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे या पदव्या नोकरीसाठी वैध राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. सीबीएसईच्या धर्तीवर राज्यात शाळांचं वेळापत्रक लागू केलं जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती आणि या पार्श्वभूमीवर भौगोलिक परिस्थिती आणि हवामानानुसारच शाळांचं वेळापत्रक निश्चित केलं जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे सुट्ट्यांचं सध्याचं वेळापत्रक बदलणार नसल्याचं स्पष्ट झालंय. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनवण्यात आलेला अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे महाराष्ट्राचं स्वतःचा अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आलेत. त्यामुळे आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे एसएससी बोर्ड बंद होणार नाहीत अशी माहिती शिक्षण विभागानं दिली आहे. राज्यात 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार घडले आहेत. परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांपैकी 14 प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटेट स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्या प्रकरणानंतर स्टुडिओ तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत हॅबिटेट स्टुडिओनं इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल कुणाल कामरानं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत. सांगलीत कामराविरोधात आंदोलन करत कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध केला. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेनं बुलडोझरनं कारवाई केली. कारवाई सुरू असताना फहीमच्या आईनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेत तीव्र नाराजी व्यक्त करताना ही कारवाई पक्षपाती आणि लक्ष्य करण्याच्या उद्देशानं केल्याचं प्राथमिक निरीक्षण नोंदवलं. नागपूर दंगल प्रकरणी आणखी 3घांना अटक करण्यात आलेली आहे. आता आरोपींची संख्या 113 वर जाऊन पोहोचली. यात 12 अल्पवयीनांचा समावेश आहे. ओंकार सातपुते मारहाणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या दादा खिंडकरला पोटदुखीच्या त्रासामुळे बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. किडनी स्टोनच्या त्रासामुळे त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. धाराशिव तुळजाभवानी गाभाऱ्याच्या पाहणी करण्यासंदर्भात केंद्रीय पुरातत्व खात्याला बोलावण्याच्या निर्णयावरून वाद सुरू झालाय. पुजारी आणि प्रशासन यांच्यामध्ये यावरून वाद सुरू झालाय आणि हा मुद्दा संवेदनशील असून मंदिर संस्थांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिलेली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला पुजार यांचा विरोध आहे. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागानं सोमवारी युट्यूबर समय रैनाची 5.5 तास चौकशी करत त्याचा जबाब नोंदवलाय. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अजित पवार गटाचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाचे 236 इतकं भक्कम संख्याबळ असताना विरोधकांचे केवळ 52 आमदार असल्यानं बनसोडेंची बिनविरोध निवड होईल. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांच्या वेतनात 24,000 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वेतनवाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार असल्यानं विद्यमान आणि माजी खासदारांनाही याचा लाभ मिळू शकेल. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूरसह कोल्हापूर घाट परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई तसंच उपनगरातील नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. मुंबईत आज आणि उद्या उष्ण तसंच दमट वातावरणाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. तर राज्यातील इतर भागातही उष्णतेची लाट पसरली असून अकोल्यात सर्वाधिक 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील तापमानात किंचित घट झाली आहे. सांताक्रूज आणि कुलाबा वेधशाळेमध्ये काल अनुक्रमे 33 आणि 32 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. आज आणि उद्या प्रत्येकी 32 अंश सेल्सिअस इतकं तापमान राहील.